पृथ्वीवरील कोणतीही जागा परिपूर्ण नाही. प्रत्येक समाजाला काही ठराविक समस्या असतात. भ्रष्टाचार, प्रदूषण, शिक्षणात असमान प्रवेश, न परवडणारी घरे, भूक, दर्जेदार आरोग्य सेवेचा अभाव इत्यादी. मग या साऱ्या समस्या कोण दूर करणार? स्थानिक सरकार, व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था का शैक्षणिक संस्था? आदर्श व निरोगी समाजात हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत, पण तरीही त्यातील कुठल्याही एकाला समाजातील सर्व अडचणी सोडविणे शक्य नाही. म्हणूनच समाजामध्ये अशा काही व्यक्तींची गरज आहे ज्या स्थानिक समस्या सोडविण्यामध्ये कार्यरत आहेत. याला नागरिकांची चळवळ म्हणतात. एखाद्याने जर चांगली कृती केली तर समाजातील इतरांना देखील ते करण्यास प्रोत्साहन मिळते. प्रभावी नागरिक चळवळ ही समाजाच्या गरजा आणि त्याबद्दल नागरिकांची सामाजिक बांधिलकी यावर अवलंबून आहे. आदर्श लोकशाही नेहमीच नागरिकांना प्रोत्साहन देत असते आणि जेव्हा लोक सहभागी होतात तेव्हाच लोकशाही मजबूत होते व नागरी चळवळ विविध रूपे घेते. ही चळवळ राजकीय असू शकते, पण एखादी व्यक्ती स्वेच्छेने NGOत सामील होऊन पैसे जमा करू शकते किंवा एखाद्या विषयाला वाचा फोडू शकते. कोणीही व्यक्ती नागरिकांचा नेता होऊ शकतो. जेव्हा सामान्य लोक माणुसकी दाखवतात तेव्हाच समाजात बदल घडतो आणि एकत्रितपणे आपण निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी एक प्रभावी शक्ती तयार करू शकतो. आपले शहर नागरिकांनी बनते. आपल्या शहरासाठी योगदान द्या व आम्ही ठाणेकर या ग्रुपमध्ये सहभागी व्हा.